तर मुलांनो, आज आपण काय शिकणार आहोत? इयत्ता 5वी मधलं आपलं युनिट 1 हे कंप्लीट झालेलं आहे. 1.1 ते 1.12 पर्यंत आपले सगळे चॅप्टर म्हणा किंवा पोएम झालेले आहेत. ग्रामरचा पोर्शन पण झालेला आहे. ह्याच्यात आपण मुलांनो युनिट 1 मधलं जे आहेत, युनिट 1 मधलं 1.1, 1.2, 1.3 आणि 1.4 ह्याच्यातले जे प्रश्न आहेत टेस्टच्या रूपात आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर मुलांनो, आज आपण शिकूया युनिट 1 मधलं 5 to 8 म्हणजे 1.5 पासून 1.8 पर्यंत जे काही आपण शिकलेलो आहोत. त्याच्यात कुठले कुठले होते? ही बिंगो नावाची पोएम होती, व्हॅनिशिंग सेंटेन्सेस होते, टॉकिंग अबाउट थिंग्स आणि सेंटेन्स रेस. हे जे चॅप्टर शिकलेलो आहोत आपण त्याच्याशी रिलेटेड आता आपल्याला एक छोटीशी टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. चला तर मग तुम्ही रेडी आहात? द डॉग्स नेम वॉज, आता डॉगचं नाव काय होतं? बिंगो, बिंगो, विंगो, टिंगो. आता सांगा, आपण याच्या आधीच काय केलेलं आहे? गेम मध्ये हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. काय आहे? द डॉग्स नेम वॉज, उत्तर येईल बिंगो. मी बिंगोला प्रेस केलेलं आहे, उत्तर बरोबर आहे. पुढचं, अ फार्मर हॅड अ, फार्मर कडे काय होतं? डॉग, कॅट, बुल की काऊ? काय होतं? डॉग होतं. मग काय येईल? अ फार्मर हॅड अ डॉग. बघा आता पुढचा प्रश्न काय आहे? ही डॅश टू वॉच मूवी, म्हणजे त्याला मूवी पाहायला आवडते असं म्हणायचं. तर काय म्हणू? हॅज, इज, लाईक्स, हॅव. काय येईल? ही लाईक्स टू वॉच अ मूवी. लाईक्स येईल इथे. पुढचा प्रश्न बघा, पॅरिस डॅश अ लवली सिटी. पॅरिस जी सिटी आहे ती कशी आहे? लाईक येईल का? एम आर इज. काय येईल? आपण म्हणूया पॅरिस इज अ लवली सिटी. त्याला हेल्पिंग वर्ब इज हे सुटेबल आहे. मग आहे वी डॅश नो पेट. एम, हॅव, हॅज, आर. तर काय येईल? आपण म्हणजे माझ्याकडे पाळीव प्राणी नाहीये, तर काय म्हणू? वी म्हणजे नाहीये. तर इथे काय लागेल? इथे नो दिलेला आहे, तर वीच्या सोबत काय येईल? सुटेबल जो हेल्पिंग वर्ब आहे तो काय येईल? हॅव. तर काय येईल? वी हॅव नो पेट, म्हणजे आमच्याकडे पेट नाही आहे. आता बघा दुसरा प्रश्न बघा, अ डॅश रेड बुक. हे आपण आधी पण सोडवलेलं आहे. हे तिन्ही ऑप्शन नोज, ऍपल, राईप हे सुटेबल नाहीयेत. काय येईल? अ बिग रेड बुक. तर उत्तर आहे बिग. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया, आय डॅश अ ब्ल्यू कोट. जर माझ्याकडे ब्ल्यू कोट आहे असं म्हणायचं असेल, हॅज, आर, हॅव, अँड, एम. काय येईल मुलांना? आय हॅव अ ब्ल्यू कोट, म्हणजे माझ्याकडे काय आहे? ब्ल्यू रंगाचा कोट आहे. बघा इथे आर्टिकल ॲन आहे. ॲन डॅश मॅन हॅव अ स्पेक्स. स्पेक्स मीन्स चष्मा. ॲन चाइल्ड मॅन योग्य वाटतं का नाही? ॲन ओल्ड मॅन, ॲन ब्लॅक मॅन. काय येईल? ॲन यंग मॅन. काय येईल? ॲन ओल्ड मॅन हॅव अ स्पेक्स. तर उत्तर असेल आपलं ओल्ड. बघा, देअर डॅश 5 शिप. देअर आर 5 शिप. देअर हॅज, देअर हॅव, देअर ॲम. काय येईल मुलांनो? त्याच्याकडे तिथे 5 शिप आहेत म्हणजे मेंढ्या. तर काय येईल? देअर आर. उत्तर असेल आर. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. 10वा प्रश्न आहे, अ डॅश विथ थॉर्न्स. थॉर्न्स म्हणजे काट्यांसोबत काय असतो नेहमी? मॅन येईल, आईज की हाऊस. तर काय येईल मुलांना? फ्लॉवर. अ फ्लॉवर विथ थॉर्न्स. अशा प्रकारे आपण 10 प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत आणि आपली उत्तरं बरोबर आहेत. आपलं ऍक्टिव्हिटी झालं, गेम झाला आणि आपण छोटी टेस्ट दिली आहे. आता जे लॉंग क्वेश्चन आन्सर असतात, मोठे प्रश्न, त्याची प्रश्न उत्तरे आपण बघूया. बघा काय दिलेलं आहे क्वेश्चन आन्सर मध्ये. क्वेश्चन अँड आन्सर, हु हॅड अ डॉग. कोणाकडे डॉग होतं? हु हॅड अ डॉग. डॉग होतं फार्मरकडे. मग काय आहे उत्तर? द फार्मर हॅड अ डॉग. हु हॅड अ डॉग आपण बिंगोवाल्या पोएम मध्ये अभ्यासलेलं होतं की डॉग कोणाकडे आहे, तर कोणाकडे आहे? हु हॅड अ. हु म्हणजे कोण, हॅड अ डॉग म्हणजे कोणाकडे कुत्रा आहे. काय येईल? द फार्मर हॅड अ डॉग म्हणजे कोणाकडे कुत्रा आहे? फार्मर. आता आपण प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. बघा, व्हॉट वॉज द डॉग्स नेम. सांगा मला, त्या डॉग जे फार्मरकडे डॉग होतं त्या कुत्र्याचं नाव काय होतं? काय होतं? काय होतं मुलांना सांगा? बिंगो. काय होतं? द डॉग्स नेम इज बिंगो. काय होतं कुत्र्याचं नाव? बिंगो. द डॉग्स नेम वॉज बिंगो. व्हॉट वॉज द डॉग्स नेम म्हणजे आपल्याला त्या डॉगचं नाव विचारलंय, तर काय होतं? आपल्या पोयमचं पण नाव होतं बिंगो, तर ती त्या डॉगीवरच आधारित होती. द डॉग्स नेम वॉज बिंगो. आता पुढचा प्रश्न बघा, व्हॉट आर द कॉन्सोनंट लेटर इन इंग्लिश.
बघा आता कॉन्सनंट लेटर इंग्लिश मध्ये किती आहेत मुलांनो? आपले पूर्ण अल्फाबेट्स किती आहेत? 26 अल्फाबेट आहेत आणि त्याच्यातले 5 काय आहेत? वॉवेल्स आहेत. AEIOU. ते 5 सोडले तर काय आहेत? सगळे कॉन्सनंट आहेत. म्हणजे किती कॉन्सनंट आहेत आपल्या याच्यात इंग्लिश मध्ये? 21. किती आहेत मुलांनो? 21 कॉन्सनंट आहेत. बघा कुठले आहेत ते? बी काउंट करूया. कुठले कॉन्सनंट आहेत ते वाचूया आपण. BCDFGHJKLMNPQRSTUVWXYZ. म्हणजे हे किती कॉन्सनंट आहे? 21. काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. ओके, व्हॉट आर द कॉन्सनंट लेटर इन इंग्लिश? तर किती आहेत? 21 आहेत आणि ते कुठले आहेत? बी पासून मग झेड पर्यंत आहेत. त्याच्यातले AEIOU हे वगळून द्यायचे आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया मुलांनो. बघा, व्हॉट आर द वॉवेल्स लेटर्स इन इंग्लिश? जो वॉवेल्स आहेत लेटर्स ते कुठले वॉवेल लेटर्स आहेत सांगा कुठले आहेत? AEIOU हे काय आहेत? वॉवेल लेटर्स. व्हॉट आर द वॉवेल लेटर इन इंग्लिश? इंग्लिश मध्ये जे वॉवेल्स आहेत ते कुठले आहेत? तर कुठले आहेत? AEIOU हे काय आहेत? वॉवेल लेटर्स आहेत. बघा इथे पण दिलेलं आहे. आता नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. व्हेन डू वी यूज ए आर्टिकल? ए हा आर्टिकल आपण कधी वापरतो? तर कधी वापरतो? जर कॉन्सोनंटनी स्पेलिंग सुरू होत असेल तेव्हा. जसं बघा एक्झाम्पल, आता कॉन्सोनंट जसं बॉल आहे, बॅग आहे, कॅट, हॅट, ट्री. बघा हे जे शब्द जर या कॉन्सोनंट या याच्याने चालू झाले असतील, म्हणजे शब्द बी, सी, डी, एफ, जी, एच, म्हणजे हे झेड पर्यंत ज्या शब्दांनी हे चालू होत असतील त्याला काय लागतो? ए हे आर्टिकल लागतो. तर काय होईल? अ बॉल, अ बॅग, अ कॅट, अ हॅट अँड अ ट्री. तर बघा उत्तर बघूया काय दिलेलं आहे. वी यूज ए बिफोर वर्ड बिगिनिंग विथ अ कॉन्सोनंट साऊंड ऑर लेटर. म्हणजे इथे काय म्हटलेलं आहे की वी यूज ए, आपण कधी वापरतो ए? बिफोर वर्ड बिगिनिंग. म्हणजे बिफोर वर्ड बिगिनिंग म्हणजे सुरुवाती, म्हणजे जे शब्द आहेत त्याच्या पूर्वी. तर कोणते शब्द आहेत? विथ अ कॉन्सोनंट साऊंड ऑर अ लेटर. म्हणजे कॉन्सोनंट साऊंड पासून जे शब्द तयार होतात जसे बॉल, बॅग वगैरे आहे, आणि लेटर्स म्हणजे कॉन्सोनंट लेटर पासून जे शब्द होतात BCD वगैरे काय आहे त्या शब्दापासून जर शब्दांची सुरुवात होत असेल तर त्याच्या समोर ए हे वॉवेल लागतो. जसं आपण अभ्यासलाय अ बॉल, अ कॅट, अ हॅट, अ ट्री, अ प्लेट, त्याच्या समोर काय लागतो? ए हे आर्टिकल लागतं. पुढचा प्रश्न बघूया मुलांना. व्हेन डू वी यूज अँड? वी यूज अँड बिफोर. म्हणजे अँड कधी वापरतो आपण? बिफोर. म्हणजे जे शब्द किंवा जे लेटर्स आहेत ते वॉवेल्सनी सुरुवात होत असतील तर आपण अँड हा शब्द वापरतो. जसं अॅन एलिफंट, अॅन आउल, अॅन आईस्क्रीम, अॅन अम्ब्रेला, अॅन अँट, अॅन एरोप्लेन असं. तर ते जे वॉवेल्सनी सुरुवात होत असेल तेव्हा आपण अॅन हा शब्द वापरतो. We use and before a word beginning with a vowel sound or a letters. म्हणजे वॉवेल साऊंडनी किंवा वॉवेल लेटरनी जर शब्दांची सुरुवात असेल तर आपण and हा आर्टिकल वापरतो. बघा आता शेवटचा प्रश्न आहे. रीड द गिवन वर्ड्स अँड यूज ए and at the beginning of suitable words. तर आपल्याला काय दिलेले आहेत मुलांनो? इथे एक शब्दांची यादी दिलेली आहे. रीड द गिवन वर्ड्स. आपल्याला ही वाचायची आहेत आणि याच्या समोर काय लावायचंय मुलांना? आपल्याला आर्टिकल लावायचं आहे. बघा आधी आपण वाचूया कुठले वर्ड दिलेले आहे. बनाना. काय आहे बनानाची स्पेलिंग? BANANA. होम, HOME होम. बुक, BOOK बुक. अम्ब्रेला, UMBRELLA अम्ब्रेला. बस, BUS बस. आईस्क्रीम, ICECREM आईस्क्रीम. मग आहे एलिफंट, ELEPHANT. मग आहे स्टुडंट आणि मग आहे आईज.
तर आपल्याला काय, आपण शब्द वाचलेली आहेत. आता तुम्हाला इथे हेच ओळखायचं आहे की जे शब्द स्वरांपासून सुरू झाले आहेत, वॉवेल पासून सुरू झाले आहेत की कॉन्सनंट पासून. चला तर मग सुरुवात करूया मुलांना. आपण बघा, पहिला शब्द काय आहे आपला? बनाना. कुठला शब्द आहे? बनाना. ठीक आहे, तर बनानाची जी स्पेलिंग आहे ती कुठल्या शब्दांनी सुरू झालेली आहे मुलांनो? बी या शब्दांनी. ठीक आहे, म्हणजे हे कॉन्सनंट न सुरू झालेली आहे. तर काय लागेल? अ बनाना. याच्या समोर कुठलं लेटर, कुठलं हे लागेल? आर्टिकल ए हा लागेल. म्हणजे काय होईल? अ बनाना. मग दुसरं बघा मुलांना, होम. HOME होम. याची स्पेलिंग जी कुठल्या लेटरने सुरुवात झालेली आहे? एच नी झालेली आहे. म्हणजे हा कॉन्सनंटने सुरू झालेले. ते काय येईल? अ होम. ठीक आहे. मग आहे बुक. BOOK बुक. बुकची स्पेलिंग ही बी ने स्टार्ट झालेली आहे, म्हणजेच कॉन्सोनंट साऊंडनी झालेली आहे, लेटरनी. अ बुक. मग बघा अम्ब्रेला. UMBRELLA अम्ब्रेला. अम्ब्रेला म्हणजे हे वॉवेल्सनी सुरुवात झालेली आहे. यू काय आहे? हा वॉवेल वर्ड आहे. मग काय येईल? ॲन अम्ब्रेला. बघा आता त्याच्यानंतर कुठला आहे? मग शब्द आहे BUS बस. बस. तर बस हा कुठलीही बसची स्पेलिंग बी नी झालेली आहे. तर बी काय आहे मुलांना? कॉन्सनंट आहे की वॉवेल आहे? व्हेरी गुड. काय आहे? कॉन्सनंट. तर बसची बी म्हणजे कॉन्सनंट शब्दांनी झालेली आहे. तर इथे अ बस. आता बघा आईस्क्रीम हा वर्ड आहे. आईस्क्रीम. आईस्क्रीम. तर बघा आईस्क्रीम मध्ये जो आय आहे हा वॉवेल आहे की कॉन्सनंट आहे? काय आहे मुलांनो? हा काय आहे? वॉवेल. मग काय येईल इथे? ॲन आईस्क्रीम. ठीक आहे, आता आर्टिकल ॲन लागलेला आहे. बघा मग आहे एलिफंट. ELEPHANT एलिफंट म्हणजेच हत्ती. तर ही जी स्पेलिंग आहे एलिफंटची ई नी झालेली आहे. तर ई कॉन्सनंट आहे की वॉवेल आहे? काय आहे मुलांना? वॉवेल आहे. मग सांगा वॉवेल आहे तर काय लागेल इथे? इथे लागेल ॲन. काय होईल? ॲन एलिफंट. मग बघा मग आहे स्टुडंट. STUDENT स्टुडंट. स्टुडंट म्हणजेच विद्यार्थी. तर स्टुडंटची स्पेलिंगचा जो पहिला वर्ड आहे हा काय आहे? कॉन्सोनंट आहे की वॉवेल आहे मुलांनो? काय आहे? कॉन्सोनंट आहे, वॉवेल नाही आहे. म्हणून काय येईल इथे? अ स्टुडंट. आता बघा मग आहे शेवटचा वर्ड आईज. आईज म्हणजेच डोळे. ठीक आहे, तर आईजची जी स्पेलिंग आहे काय आहे? EYES. ठीक आहे, तर ई हे कशाने सुरू झालेले आहे? हे झालेलं आहे मुलांनो कॉन्सनंट साऊंड आहे की वॉवेल आहे? हे आहे वॉवेल. काय आहे? वॉवेल. ई आहे वॉवेल. मग काय येईल इथे? ॲन आईज. ठीक आहे, तर बघा काय येईल? जिथे कॉन्सनंटने सुरुवात झालेली आहे तिथे ए हा आर्टिकल लागलेला आहे. काय आहे? अ बनाना, अ होम. मग काय येईल? अ बुक. मग काय येईल? ॲन अम्ब्रेला. मग येईल अ बस, ॲन आईस्क्रीम, ॲन एलिफंट, अ स्टुडंट अँड आईज. अशा प्रकारे आपण डिफरन्स समजून घेतलेलं आहे. बघा इथे बघूया काय दिलेलं आहे. अ बनाना, अ होम, अ बुक, अ बस, अ स्टुडंट, अ ट्री. मग आहे ॲन अम्ब्रेला, ॲन आईस्क्रीम, ॲन एलिफंट, ॲन आय, ॲन ऑक्स. तर अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे. तर युनिट 1 मधलं 1.5 to 1.8 याची आपण उत्तरं सॉल्व्ह केलेली आहेत. हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. धन्यवाद.